कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. शेतातून जाणाऱ्या 400 केव्हीएसच्या टॉवर लाईन विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. वडखळ शहर 75 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत. सार्वजनिक सहकार्याने गुन्हेगारीवर नियंत्रण. सैलानी शहाबाबांचा उर्स उत्साहात संपन्न. विलवडे गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. आणि सुधागडमधील महिलेला पाणी भरण्याच्या वादावरून जातीवाचक शिवीगाळ आणि बेदम मारहाण. संबंधितांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगडच्या वडखळ डोलवी हद्दीतील JSW कंपनीची 400 केव्हीएसच्या शेतजमिनीमधून जाणाऱ्या विद्युत टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत टॉवर लाईनचं काम बंद ठेवावं, अन्यथा या कामाविरोधात उग्र जनआंदोलन छेडू असा इशारा शेतकरी यांनी दिलेला आहे. शेतकरी आमरण उपोषणास बसतील असा इशारा देखील देण्यात आलाय. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला असून भविष्यात हजारो शेतकरी एकजूट आणि संघटित होऊन व्यापक स्वरूपाचे आंदोलन पुकारण्याच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी निडी भागात टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक देऊन काम त्वरित बंद करावं असा इशारा दिला. आपल्या तक्रारी आणि मागण्यांचे निवेदन शेकडो शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी मंत्रालय स्तरावर दिलेला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या टॉवर लाईनला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध राहणार असल्याचा आक्रमक इशारा दिलेला आहे. की इथे पूर्वी ही जी JSW कंपनी होती, ह्या आता जी आहे त्याच्या आधी इस्पात कंपनी होती, त्यावेळी सुद्धा इथून ही टॉवर लाईन गेली आहे. तुम्ही पाहताय ती टॉवर लाईन गेली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यांना त्याचा मोबदला पुरेसा मिळालेला नाही. अनेक टॉवर त्याही असे मध्ये उभे करून ठेवले, पण त्याचा सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठलाही त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी इथून पाईपलाईन नेली. JSW झाल्यानंतर पाईपलाईन नेली. त्या पाईपलाईनसुद्धा आम्हाला त्याचा फायदा झाला आहे, पण काही शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आजपर्यंत त्याचा मोबदला ह्या पाईपलाईनचासुद्धा मिळालेला नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की ही जी लाईन चालली ही लाईन आहे, ही 400 केव्हीची लाईन आहे. ह्या लाईनमुळं ही शेतकऱ्यांचे मधोमध शेतीमधून गेल्यामुळे शेतकऱ्यात जो प्रकल्प नवीन प्रकल्प येणार आहे तो प्रकल्प येऊ शकत नाही आणि आमच्या मुलांना रोजगार जो पाहिजे तो रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा यांना विरोध आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही जर तुम्हाला लाईन इथून मधून न्यायची असेल तर तुम्ही ही पूर्ण शेती पूर्ण जी आमची खलाटी आहे ही 2-3 हजार एकरची ही पूर्ण तुम्ही विकत घ्या. जशी गडबला जसा तुम्ही 1,30,00,000चा भाव देताय आणि एकरी एक माणूस घेताय, त्याचप्रमाणे तुम्ही ही लाईन आमच्या शेतीमधून घेऊन जा. आमची काय हरकत राहणार नाही, पण पूर्ण शेती विकत घ्या. त्यानंतर आमची इथून लाईन घेऊन जा. मग तुम्ही टॉवर टाका नाही तर डबल टाका, आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही. JSW कंपनीच्या प्रकल्पासाठी कांसईपासून या ठिकाणी MSWच्या माध्यमातून JSW कंपनी या ठिकाणी टॉवर लाईन टाकत आहे. आणि ह्या टॉवर लाईन मुळे पूर्ण ह्या क्षेत्रातली साधारण 2 ते 3 हजार एकर शेती याच्यामुळे बाधित होणार आहे. शेतकऱ्यांच्या या ज्या परंपरागत जी शेती आहे, भात शेती, कडधान्य, वाल, भुईमूग, मूग, घेवडा, जी काही शेती आहे ती शेती या ठिकाणी ह्या टॉवर लाईन वाला पूर्णपणे आता उद्ध्वस्त होणार आहे. आज जी ही 404 केव्हीची जी लाईन चाललेली आहे त्याच्यामध्ये भरमसाठ शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताना गुंडगिरी पद्धतीने हे आज ही लाईन जात आहे. आणि ह्या माफियांना प्रशासनाने वेळेस थांबवावे, अन्यथा शेतकरी जनआक्रोश आंदोलन करणार आहेत. परंतु येथील ग्रामस्थांच्या व काही सरपंच सदस्यांच्या जीवाला या लोकांपासून धोका आहे, हे प्रशासनाने ओळखावे आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन खेचला जाईल. ही जी टॉवर लाईन जी अगोदरची गेलेली आहे आणि आता दुसरी टॉवर लाईन म्हणजे शेतकऱ्यांची पूर्णपणे जमीन घेण्याचा प्रयत्न करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे शेती पिकत आहे, भात शेती पिकत आहे, वाल पिकत आहे, भुईमुग पिकत आहेत, तूर पिकत आहे. अशा जमिनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे ही JSW कंपनी. तसेच ही पारेषण कंपनी अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट घेऊन हे काम करत आहेत. जसा बीडमध्ये
बीड जिल्ह्यामध्ये जसं झालं, सरपंच सदस्य यांच्यावर जे हल्ले झाले आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्या प्रकारे अन्याय होऊ नये त्यासाठी मी लवकरात लवकर आमरण उपोषणाचा इशारा देऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे आणि माझं आमरण उपोषण मी चालू करणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता. हा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वात बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः 21 डिसेंबरपासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः 1000 इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे. त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत. त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर निगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत. पोलीस अधीक्षक रायगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पुढाकाराने 7 कलमी योजनेअंतर्गत संपूर्ण सुविधायुक्त आणि नागरिक मैत्री स्वागत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न, आल्हाददायक आणि जनतेसाठी अधिक सुलभ झाले. या उपक्रमामुळे वडखळ पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना पोलीस सेवेचा सकारात्मक अनुभव मिळत असून ठाण्याचं कामकाज अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झालं आहे. वडखळ पोलीस ठाण्याच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या उपक्रमाने जागरूकता वाढवून गुन्हेगारी रोखण्यासाठी उदाहरण सादर केले. या यशस्वी योजनेसाठी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि त्यांच्या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. आज वडखळकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का वडखळ पोलीस स्टेशनने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वडखळ शहर हे CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणलेलं आहे, तेही लोकसहभागातून. ह्या ठिकाणी असलेली प्रसिद्ध JSW कंपनी असेल, जॉन्सन कंपनी असेल, वडखळ ग्रामपंचायत असेल, पेट्रोल पंप मालक असतील, ज्वेलर्स असोसिएशन असेल, शॉप ओनर्स असतील, बँका आहेत आणि यांच्या सहभागातून आपण हे CCTV कॅमेरे वडखळमध्ये येणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर आणि वडखळमधून बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर, त्याचबरोबर अलिबागकडे जाणारा जो वडखळ ब्रिज आहे त्या ठिकाणी, कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी, वाशी नाका आहे त्या ठिकाणी, वडखळ नाका आहे त्या ठिकाणी, मुख्य बाजारपेठेमध्ये आहे, कांदळपाडा ब्रिज आहे त्या ठिकाणी, रेल्वे ब्रिज आहे, मुंबई गोवा हायवे आहे, धरमतर चेकपोस्ट आहेत. ह्या सर्व ठिकाणाला आम्ही कव्हर केलेलं आहे आणि त्याचं CCTVचं जे बॅकअप आहे ते पोलीस स्टेशनच्या ह्या ठिकाणी पाहतो आम्ही. त्यामुळे संपूर्ण वडखळ शहरामध्ये कोणी व्यक्ती येईल, संशयित व्यक्ती येईल, संशयित वस्तू येईल आणि संशयित वाहन येईल तर ते डिटेक्ट केलं जातं आहे. आणि आत्तापर्यंत हे गेल्या 6 महिन्यामध्ये वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेले जे अपघाताचे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे करून पळून जाणारे वाहन आहेत त्यांचे नंबर ट्रेस करून आणि त्या गुन्हेगारांना आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता गती देण्यात आली आहे, मात्र अजूनही अनेक ठिकाणच्या कामाला सुरुवात झाली नाही. पुलांची कामं अर्धवट आहेत. डिसेंबर 2024ची डेडलाईन संपून आता डिसेंबर 2025ची डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र सध्याची प्रलंबित असलेली कामं आणि पावसाळ्याचे 4 महिने असा विचार केला तर ही डेडलाईन गाठणं अशक्य दिसतंय. असं असतानाही सर्वाधिक काम ज्या भागात रखडलेलं आहे त्या निवळी कोगजे वठार येथे टोल नाका उभारण्याचं काम मात्र गतीनं सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील विलवडे गावात साजरा होणारा उर्स हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. हजरत सय्यद बदरुद्दीन उर्फ सैलानी शाह बाबांचा उर्स 22 जानेवारी रोजी संपन्न झाला. हजरत सय्यद बदरुद्दीन उर्फ सैलानी शाह बाबांच्या उर्सला राज्यभरातून हजारो भाविक येतात. यावेळी 21 जानेवारी रोजी सायंकाळी गुसूल शरीफ आणि रात्री नियाज ए तबरुक साजरी केली गेली. त्यानंतर गावी शरीफ आणि सुना चढवण्यात आला. मोठ्या उत्साहात संदल चढवण्यात आला. उर्सचे संपूर्ण काम मालीम परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली होते. तसेच हजरत बदरुद्दीन सैलानी ट्रस्ट यांच्याकडून भाविकांचे स्वागत आणि सेवा केली जाते. हा दर्गा गेले अनेक वर्ष, मला वाटतं 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या वर्षापासून
आजपर्यंत हा दर्गा इथे संपन्न होतो आणि ट्रस्टी आहे, एक संस्था आहे मुंबईपासून ईदपर्यंत, त्यामध्ये मालीम कुटुंब असोत, मुंबईवाले असोत आणि या पंचकृषीमधले सर्व जे मुसलमान भाविक आहेत किंवा हिंदू भाविक आहेत आपले, हे सर्व या दर्ग्याचं दर्शन घेतात। दरवर्षी या 22 जानेवारी या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्या उत्साहामध्ये हिंदू मुस्लिम हे विलवडे गावचं एक ऐक्य आहे। एकत्र मिळून हिंदू मुस्लिम आम्ही हा कार्यक्रम संपन्न करतो आणि पूर्ण हिंदू आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो। आमचं सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं या दर्ग्याला सहकार्य असतं। हिंदू मुस्लिम याचा दुजाभाव नसून आम्ही गेले अनेक वर्ष, मला आज 52 वर्ष झाली, 52 वर्षापर्यंत मी बघतोय की हा हिंदू मुस्लिम जो दर्गा आहे हा शांततेपणे सलोख्याने इथं संपन्न होतो आणि त्याला संपूर्ण विलवडे गावातील भाविकांचं सहकार्य असतं। हिंदू मुस्लिम मिळून आम्ही हे कार्यक्रम करत असतो सगळं आणि अजूनपर्यंत इथे असा कुठला नाही कुठली अशी गोष्ट झालेली नाही की कुठला असा तंटा नाही ते भांडणं वगैरे असं काही झालेलं नाही। काय सर्व मिळून मिसळून सगळे करत असतो आम्ही। वाळूवाले आपलेच त्यांना सोडून द्या असं विधान राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सध्या महाराष्ट्र अनेक भूमाफियांची भूमी झालेली आहे। वाळू माफिया, राख माफिया, तस्कर माफिया आणि या सगळ्या माफियांना शासनकर्त्यांचा आशीर्वाद आहे आणि शासनकर्त्यांचा थेट आशीर्वाद असल्यामुळे पोलीस खातंसुद्धा त्यांनी त्यांचे स्लॅब ठरवून दिलेले आहेत। वाल्मिकी कराड बाबतीत 100% राजकीय हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय। धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर देखील विनायक राऊत यांनी टीका केली आहे। वाल्मिकी कराडच्या बाबत 100% राजकीय हस्तक्षेप आहेच आहे। ज्या धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचे पाठीराखे अजित पवार यांच्या राजकीय प्रभावामुळेच वाल्मिकी कराडला पोलीस तशा पद्धतीची थातुरमातुर पुरावे जमा करून त्याची सुटका लवकर कशी होईल या कार्यामध्ये गुंतलेले आहेत। राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलंय। ती तीच आहे की विधानसभेच्या निवडणुकीकरता लाडक्या बहिणीचा पुरस्कार करून बहिणींना कुठेतरी भगिनींचं मतदान खेचण्याचा जो यशस्वी प्रयत्न भाजपने केला, त्या भगिनींना आता लाडक्या बहिणीच्या योजनेपासून दूर जावं लागेल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे। लाडकी बहीण योजना नक्कीच अजित पवार बंद करतील काय आणि ती शक्यता नाकारता येत नाही। राजकारणात बेईमानी आणि गद्दारीला खतपाणी घालणारे राजकर्ते आहेत, तोपर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरूच राहणार अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। पाहूयात। तोपर्यंत गद्दारीला बेईमानीला खतपाणी घालणारे हे राज्यकर्ते ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत, तोपर्यंत ह्या बेईमानी आणि गद्दार लोकांची ही चलबिचल आणि घोडेबाजार चालूच राहणार आहे। पण आपली लोकशाही खूप सक्षम आहे आणि आपली संस्कृतीसुद्धा तेवढीच मजबूत आहे। त्यामुळे गद्दारांना नेहमी गाडण्याचं काम निष्ठेने आणि श्रद्धावंतांनी केलेलं आहे। त्यामुळे ह्या गद्दारांची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही। आणि कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत। 2024-25 मधील दुसऱ्या टप्प्याच्या शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांची बैठक घेत त्यांच्या समस्या देखील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जाणून घेतल्या। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथील गांधी हॉल येथे भारत सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम 22 जानेवारी रोजी संपन्न झाला। भारतातील कोणत्याही दिव्यांगांना काहीही कमी पडू देणार नाही। दिव्यांगांसाठी आणि मागासवर्गीय समाजासाठी भारत सरकार आणि सामाजिक उपक्रम राबवत राहील। त्याचा लाभ सर्व समाजातील घटकांनी घ्यावा आणि आपल्या जीवनात आनंद मिळवावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माणगाव येथील भारत सरकारमार्फत मोफत दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमात केलं।
एक तर दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याची आमची स्कीम आहे. एलिमू कंपनी जी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना साहित्य वाटतो. त्याचबरोबर काय फॅक्टरी ज्या आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांच्या SRA स्कीममधून आम्ही साहित्य वाटत असतो. जो ईडीप कॅम्प आहे हा पूर्णपणे आमच्या मंत्रालयाच्या पैशातून मतलब आम्ही करतो. आणि आज इथे माणगावमध्ये 1,35,00,000 रुपये जे आहे ते खर्च करून 1,548 दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आज होता. आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असता हा कार्यक्रम होता. त्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होता. आणि असे कॅम्प जे आहेत अनेक ठिकाणी घेऊन आतापर्यंत जवळजवळ आम्ही 12,000पेक्षा जास्त कॅम्प घेतलेले आहे आणि 40 लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही साहित्य वाटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं दिव्यांगजनांसाठी स्कीम आहे, वयश्रीसाठी स्कीम आहे. वयश्री योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गतही आम्ही सिनियर सिटीजनना 7,000 रुपये साहित्य वाटत असतो आणि अशा लाखो लोकांना आमची मदत आम्ही करत असतो. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील नाडसूर गावात खासगी नळावर पाणी भरण्याच्या वादावरून महिलेला जातीवाचक शिव्या देत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत पाली पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आलेत. खेदाची बाब म्हणजे मारहाण झालेली महिला जेव्हा पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली त्यावेळी त्यांना आधी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करा नंतरच उपचार करतो असं सांगण्यात आलं. ग्रामपंचायतीला नळाचं हे मिळावं म्हणून अर्ज दिला होता कनेक्शन. मी सकाळी पाण्याला गेल्यानंतर आपी माझ्याकडं आली आणि माझा नळ बंद केल्यानंतर म्हणते हिची लायकी नसताना म्हारडी इथं कशाला पाण्याला आल्याबरोबर नाही ती ऐकतच नाही असा दिनेश शेवाला बोलतो. दिनेश शेवाल्यानी मला आला धावून हिला मार तर माझा हात पिलगटल्यावर मी पडून राहिली. मग मला टेचली. आमची मागणी अशी आहे की माझ्या आईला 70 वर्षाच्या आईला ज्यांनी मारलेले त्यांना योग्य ते शासन घडलं पाहिजे आणि वेळोवेळी आमच्यावरती हे अत्याचार करत आलेले आहेत. गेली 5 वर्षे मी त्यांना एक ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला आहे का आम्हाला नल कनेक्शन द्या म्हणून. तर त्यांनी तो आज 5 वर्षे त्याला पूर्ण झाली तरी त्यांनी त्याचा विचार न करता आम्हाला पाण्याचं कनेक्शन दिलं नाही. जर ते पाण्याचं कनेक्शन मिळालं असतं तर आज ही वेळ उद्भवलीच नसती. त्याच्यामुळे तेवढीच ग्रामपंचायत पण या कारणाला दोषी आहे. अतिशय दुर्दैवी घटना की या रायगड जिल्ह्यामध्ये आज मला वाटतं पहिल्यांदा ही अशी घटना घडलेली आहे की या नाडसूड गावामध्ये माझं येणं जाणं असतं आहे. परंतु आज या ठिकाणची कमल केशव शिंदे या महिलेला जी मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण ही फक्त माझी महिला त्या ठिकाणी पाणी भरायला गेली आणि पाणी भरायला गेल्यामुळे माझ्या महिलेला त्या ठिकाणी मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना खाली पाडून मारलं. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळसुद्धा केली. तर मी सांगेल की आज या देशाला एक अमृत महोत्सव आपण सादर करतोय की 75 वर्ष पूर्ण झाले तर अमृत महोत्सव आपण या ठिकाणी सादर करतोय. तरीसुद्धा आम्ही स्वातंत्र्यामध्ये आहोत का? आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे का? अरे आज या नाडसूड गावामध्ये आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि आज या ग्रामपंचायतीला आमचं सांगणं आहे की 5 वर्ष झाले या ठिकाणी दिनेश केशव शिंदे, भूषण केशव शिंदे यांनी तुमच्याकडे अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्या माणसाला पाणी देऊ शकत नाही आणि धमकावून सांगता की आम्ही तुला पाणीच देणार नाही. पहिले तर या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत ही प्रत्यक्षात या ठिकाणी दोषी आहे. कारण जर ग्रामपंचायतीने या माझ्या घराण्याची जर मागणी पूर्ण केली असती पाण्याची तर आत्तापर्यंत ही घटना घडली नसती. तर हे पुरोगामी राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि या महाराष्ट्रातील रायगड जिल्हा हा ऐतिहासिक क्रांतिकारी जिल्हा म्हणून त्याची ओळख जगाच्या नकाशावर आहे. स्वराज्याची भूमी आणि स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं महापराक्रमानं आणि शौर्यानं पावन झालेली आहे. याच रायगडच्या भूमीमध्ये या ठिकाणी मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायत हद्दीतील वैतागवाडी येथे धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या घोटासाठी हंडा घेऊन गेलेल्या एका मागासवर्गीय बौद्ध वृद्ध महिलेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे. जातीवाचक शिवीगाळ झालेली आहे. त्यामुळं सर्वत्र या घटनेचा निषेध आणि संताप व्यक्त होताना दिसतोय. या संदर्भामध्ये पाली पोलीस स्थानकामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे कुटुंब जे आहे ते भयभीत अवस्थेत आहे. कारण संपूर्ण
इतर समाजाच्या वस्तीमध्ये हे एकमेव कुटुंब जे आहे ते या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या ठिकाणी वृद्ध महिला दाम्पत्य या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना पाण्यासाठी या ठिकाणी मोठा संघर्ष करावा लागतोय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये मोठा पाण्यासाठी जगातला सर्वात मोठा सत्याग्रह केला होता, त्याच रायगडच्या भूमीमध्ये अशा प्रकारे पाण्याच्या घोटासाठी जर या ठिकाणी संघर्ष करावा लागत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव कोणतंच नाही. आपण जर बघितलं तर या महिलेला मारहाण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आज जीविताला धोका आणि भीती असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. तर 5 वर्षापूर्वी आम्हाला नळ कनेक्शन द्यावं, जे इतर घरांमध्ये देखील नळ कनेक्शन दिलं आहे त्याप्रमाणे नळ कनेक्शन द्यावं अशी मागणी केली होती. मात्र दुर्दैवाने 5 वर्ष या घटनेला ज्या दिवशी पूर्ण झाले त्याच दिवशी या वृद्ध आईला मारहाण केल्यामुळं अधिक संताप आणि चीड समाजात मनातून व्यक्त होताना दिसतंय. लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी जोरदार मागणी आंबेडकरी बहुजन संघटनांसह या कुटुंबाकडून देखील होताना दिसतंय. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.